सगळ्यात मोठ्या राजकीय टॉप 9. उद्धव ठाकरेंची उद्या 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद. राम मंदिर दान घोटाळ्याच्या विरोधात शिवसेना राज्यव्यापी आंदोलन करणार. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे घोषणा करणार. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवारांना फोन. उद्या भेटीसाठी येणार. फोनवरून पवारांना सांगितलं. शरद पवारांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छा दिल्या. सचिन आले, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार. सचिन अहिरांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. राऊतांना ठाकरेंनी खूप जापलं, फक्त मारायचं राहिलं, अशी उपहासात्मक टीका. तर टीमची गरज काय, आधी मला तर खेळू द्या, काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेयर आणणार, सचिन अहिरांचं सूचक वक्तव्य. ऑफर आल्यास विचार करू, या माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला. मी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात बोललो होतो. मी पवार साहेबांसोबतच राहणार. शरद पवारांचे सर्व खासदार एकत्र आहेत. खासदार अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण. अमोल कोल्हे शिवसेनेत असताना निष्ठेनं काम केलेलं आहे. कोल्हे कोणत्या अर्थानं बोलले माहीत नाही, मात्र अमोल कोल्हे हे मूळ पक्षातच राहणार. संजय राऊतांचा दावा. देशाचं राजकारण खालच्या पातळीवर गेलंय. एक दिवस ऑपरेशन कमळ देखील होणार. ऑपरेशन कमळ आपापसातच होणार. संजय राऊतांचा दावा. भाजप सत्तेसाठी नाही, राष्ट्रासाठी काम करणारा पक्ष. भाजपचं ऑपरेशन कमळ करण्यासाठी राऊतांना 100 जन्म घ्यावे लागतील. भाजपच्या नवनाथ बन यांचा टोला. देहविक्रीला तयार असतील तर गिराईक आहेतच. शिंदेंच्या फोडाफोडावीर राज ठाकरेंची विखारी टीका. तर मनसेमध्येही दुसऱ्या पक्षाचे लोक आलेले आहेत, त्यांनाही वेश्या म्हणाल का, बच्चू कडूंचा घणाघात. नवत राजकीय टॉप 9. विष्णोई गँगकडून काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना धमकी. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक. राज्यात आमदारांचं सुरक्षित नसल्याचा पटोलेंचा आरोप. तर सरकार योग्य ती काळजी घेईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं आश्वासन. संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थवर दोघांमध्ये चर्चा. दोघांच्या भेटीमागचं कारण मात्र अस्पष्ट. शहर प्रमुख होण्याच्या आदल्या दिवशी मला शिंदेंकडून ऑफर. ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्याचे शहर प्रमुख वसंत मोरेंचा दावा. पुण्यातील माजी नगरसेवकांच्या माध्यमातून शिंदेंनी ऑफर दिली होती. वसंत मोरेंची माहिती. मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. माझी भूमिका मी स्पष्ट केली. उमराजेंची ऑडिओ क्लिप मी ऐकली नाही. आमदार कैलास पाटील यांची माहिती. मला लाईनमन म्हणून हिनवू नका. उमराजेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. रोहित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. विदीप जाधवांची पत्नी आणि मृत पिंकी माळीच्या भावाला कायमस्वरूपी नोकरी मिळावी. रोहित पवारांची शिंदेंकडे मागणी. तसंच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती. 15 ऑगस्टला माझी पालकमंत्री म्हणून घोषणा होणार. माझ्या हस्ते ध्वजारोहण होणार. भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. पालकमंत्रीपदे आम्हाला मिळणार. गोगावले पालकमंत्री होतील. शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा दावा. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. अधिवेशनानंतर पालकमंत्री पदाबाबतची घोषणा होणार असं त्यांनी सांगितलंय. महेंद्र दळवींची माहिती. नागेश पाटील आष्टीकरांच्या ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीवजा इशारा. प्रत्येक गावात जाणार असून हिंमत असल्यास तिथे जावं. श्रीकांत शिंदेना काळे झेंडे दाखवल्यानं आष्टीकरांच्या ठाकरेंच्या शिवसेनेला आभार.